मत्स्योद्योगचं आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे। आमदार सुरेश धस यांची शिष्टाई फळाला आली आहे। देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्या घेऊन आज देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं आणि ते आता तुर्तास स्थगित झालेलं आहे। दरम्यान बजरंग सोनावणे यांच्याजवळ संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। खासदार बजरंग सोनवणे जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आज मसाजोगमध्ये जे आहे ते अन्नत्याग आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर त्यांनी मसाजोगमध्ये ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे आणि मदस्ती करून आता अन्नत्याग आंदोलन जे आहे ते स्थगित देखील केलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी ते मसाजोगमध्ये आज आंदोलन मागे घेतले। गावकऱ्यांची मी आभार मानले। गावकऱ्यांनी खूप मोठी साथ या कुटुंबाला गावकरी देत आहेत। आम्ही सर्वजण आहोत, राजकीय मंडळी सर्व पक्षाचे बरोबर आहोत, पण या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाईपर्यंत मी तर बरोबर राहणार असं सांगितलं। पण याचा जो घटनाक्रम मी 29 मे पासूनचा सांगतोय, 29 मे पासूनचा जो 11 डिसेंबरला गुन्हा झाला शेवटचा दाखल, त्याच्या अगोदर जर ही गुन्हे ज्या त्यावेळी झाले असते ही घटना घडल्या नसत्या। आज सुद्धा या मागण्या आहेत, ह्या छोट्या छोट्या मागण्या आहेत, या मागण्या काहीच नाहीत। या मागण्याला जर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या व्यस्त वेळेतून, त्यांच्या व्यस्त कामाच्या व्यापातून जर आम्हाला फक्त 5 मिनिट दिले ना, तर या पाचही मागण्या मान्य होत्यात आणि या मुख्यमंत्री महोदयांनी कराव्यात अशी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे। तर या गोष्टी जर केल्या त्यांनी आणि यांना निलंबन महाजन तर कशामुळे लाडके तेवढे मला माहीत नाही, पण या सगळ्या घटनेत आपण सगळ्यांनी जर साथ दिली तर अशा प्रकारे ही घटना होऊ शकते। आज उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली, याच्यावर तुम्ही समाधानी आहात? हे बघा, ते उज्ज्वल निकम साहेब हे महाराष्ट्रामधले खूप नामांकित वकील आहेत। त्यांची जर नियुक्ती केली शासनानं तर अगदी आनंदाचा विषय आहे। त्याच्याबद्दल काही म्हणजे मी काही बोलायचं कारण नाही आहे। शासनाचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी घेतले, त्यांनी नियुक्ती झाली, ओके। पण आम्ही फिर्यादी म्हणून आम्ही आमचा वकील जी देणार आहोत त्या ॲडव्होकेट आमचे सतीश माने शिंदे यांना आम्ही देणार आहोत। कॅमेरा पर्सन आमिर हुसेनसह विजय चिडे, बीड, मसाजोग।